नमस्कार मित्रांनो. विजयाच्या चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण एस-एस-सी जी-डी कॉन्स्टेबल भरती 2026 ज्यामध्ये एकूण 25,487 जागा आहे. त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. तर चला सुरू करूया. मित्रांनो, एस-एस-सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दरवर्षी जी-डी कॉन्स्टेबल या पदासाठी मेगा भरती होत राहते. तर यामध्ये ज्या पोस्ट आहेत, त्या आहेत बी-एस-एफ, सी-आर-पी-एफ, सी-आय-एस-एफ, आय-टी-बी-पी, एस-एस-बी, आसाम रायफल्स आणि एस-एस-एफ या सुरक्षा दलामध्ये भरती केली जाते. तर इतके या भरती जी-डी कॉन्स्टेबल भरतीसाठी पोस्ट आहेत. तर तुम्हाला तर खूप मोठी संधी आहे. तर यामध्ये एस-एस-सी जी-डी 2026 साठी एकूण जागा ज्या आहेत 25,487 जागा जाहीर केलेल्या आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे ती 10वी पास आहे. तर 10वी पास असतील तर तुम्ही या सर्व पोस्टसाठी अप्लाय करू शकता ते. तसंच यामध्ये लागणारी जी वयोमर्यादा आहे ती 18 ते 23 वर्षे आहे आणि एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, ई-डब्ल्यू-एस आणि एक्स सर्व्हिसमॅन जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी नियमानुसार सूट पण दिलेली जाईल. आणि या पोस्टसाठी अर्ज अर्ज करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. तसंच तुम्ही एस-एस-सी जी-डीची ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जाऊन पण तुम्ही अप्लाय करू शकता. तर खूप मोठी संधी आहे. लवकरात लवकर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करा. आणि अप्लाय करण्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत ते आधार कार्ड, फोटो, सही आणि 10वीचं मार्कशीट तसंच जात प्रमाणपत्र इतके डॉक्युमेंट या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी लागणार आहे. तसेच लागलेले डॉक्युमेंट मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथे जाऊन तुम्ही बघावे काय-काय लागतं ते. तर जी-डी कॉन्स्टेबलसाठी जी सॅलरी आहे ती पगार लेव्हल 3 पेमेंट्स स्केलमध्ये असतो. तर सुरुवातीला अंदाजे 25,000 ते 30,000 प्रति महिना पगार मिळतो. आणि याची जी ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे, 31 डिसेंबर 2025 आहे आणि परीक्षा जी असणार आहे ती फेब्रुवारी आणि एप्रिल 2026 मध्ये होणार आहे आणि परीक्षा ही सी याच्यामध्ये असणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये पुरुष आणि महिलांसाठी लागणारे वेगवेगळे हाईट आणि आरक्षण लागू आहे. तर त्यासाठी पुरुषासाठी 5 किलोमीटर धाव ते 24 मिनिटांमध्ये पूर्ण करणे गरजेचं आहे. त्यानंतर यासाठी लागणारी जी हाईट आहे ती 170 सेंटीमीटर आरक्षणानुसार लागू असणार आहे आणि महिलांसाठी 1.6 किलोमीटर धावणे आणि 8.5 मिनिटामध्ये आणि त्यानंतर यासाठी लागणारी जी हाईट आहे ती 157 सेंटीमीटर आरक्षणानुसार लागू असणार आहे. छाती 80/5 पुरुषासाठी आणि 76/5 एस-टी कॅटेगरीतल्या पुरुषासाठी आहे. आणि या भरतीची जी निवड प्रक्रिया आहे, ती 4 टप्प्यात असणार आहे. पहिला आहे ऑनलाईन सी परीक्षा, त्यानंतर फिजिकल एफिशियंट टेस्ट पी-ई-टी, त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पी-एस-टी आणि चौथा आहे मेडिकल एक्झामिनेशन आणि त्यानंतर 5वं जे असणार आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. तुम्ही जेव्हा हे 4 प्रक्रिया टप्प्यामधनं पास होशाल, त्यानंतर तुमचं 5वं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. हे प्रत्येक टप्प्यात तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तर तुम्ही यामध्ये सिलेक्ट होऊ शकता. त्यानंतर याची जी परीक्षा पॅटर्न आहे, तो आहे सी परीक्षेमध्ये 100 गुणांची ऑनलाईन परीक्षा असते. त्यामध्ये जे प्रश्न असणार आहेत, ते 4 सब्जेक्टमध्ये असणार आहेत. पहिला आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग याचे जे 25 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर जनरल नॉलेज अँड जी-ए याचे 25 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर मॅथेमॅटिक्स 25 प्रश्न, इंग्लिश आणि हिंदी याचे 25 प्रश्न. इतके टोटल मिळून 100 प्रश्न असणार आहेत आणि याचा जो टायमिंग असणार आहे ते 90 मिनिट असणार आहे. तर मित्रांनो, ही होती आपली एस-एस-सी जी-डी कॉन्स्टेबल भरती 2026 ची संपूर्ण माहिती. तर विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे. तर योग्य तयारी केली तर निवड निश्चित होणार आहे तुमची. तर लवकरात लवकर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन अप्लाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. धन्यवाद.